आखाती देशातील युद्धविरामाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण आहे। आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सनं मोठी उसळी घेतली होती। बाजार संपताना सेन्सेक्स 736.38 अंकांच्या वाढीसह 76,264 वर स्थिरावला, तर निफ्टी 231 अंकांनी वाढून 23,853 वर बंद झाला। आजच्या वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8 लाख कोटी रुपयांची वाढ झाल्यानं गुंतवणूकदार खुशीत आहेत। अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यानं सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी दमदार वाढ नोंदवली। दिवसअखेर बीएससी सेन्सेक्स 736.38 अंकांच्या वाढीसह 76,264 वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी 50 निर्देशांक 231 अंकांनी वधारून 23,853 या पातळीवर स्थिरावला। व्यवहारादरम्यान बाजारानं आणखी उंच भरारी घेतली होती। एका टप्प्यावर सेन्सेक्स 76,821 आणि निफ्टी 24,011 या उच्चांकापर्यंत पोहोचला होता। मात्र शेवटच्या सत्रात काही प्रमाणात नफा वसुली झाल्यानं निर्देशांकांनी सुरुवातीची वाढ गमावली। आज सेन्सेक्समधील बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली। विशेषतः ट्रेंडच्या शेअरनं सर्वाधिक 5% अधिक वाढ नोंदवत गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं। याशिवाय इंडिगो, बजाज फिनसर्व, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, L&T आणि बजाज फायनान्स यांच्या शेअर्समध्येही उल्लेखनीय वाढ झाली। आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांनीही बाजाराला आधार दिला। इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये सकारात्मक हालचाल दिसून आली। जागतिक स्तरावरील तणाव कमी होण्याच्या संकेतामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला।